नागपुर में 74 वर्षीय बुजुर्ग से फर्जी सुप्रीम कोर्ट वारंट दिखाकर 87 लाख रुपए की साइबर ठगी का मामला सामने आया। ठग ने खुद को सरकारी अधिकारी बताकर बुजुर्ग को मनी लॉन्ड्रिंग केस में फंसाने की धमकी दी और व्हाट्सएप पर नकली अरेस्ट वारंट भेजकर दबाव बनाया। डरे हुए पीड़ित ने कई किस्तों में रकम ट्रांसफर कर दी। पीड़ित बुजुर्ग ने ठगी का एहसास होने पर साइबर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। साइबर पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। नागपूर पोलीस ठाणे येथे कोटेकर हे 74 वर्षाचे जे निवृत्त अकाउंटंट आहेत। त्यांना ते आणि त्यांची मिसेस येथे राहतात। त्यांची मुले परदेशात वगैरे राहतात। पुण्याला एक राहतो। त्यांना व्हॉट्सअपवर कॉल आला की तुमचे जे अकाउंट आहे त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचे वगैरे पैसे येत असतात आणि आम्ही दिल्ली बॉम्बस्फोटाचा आम्ही तपास करतोय आणि त्या आरोपींनी जे पैसे पाठवलेले आहेत तुमच्या खात्यावर आलेले आहेत असं वगैरे सांगून आणि त्यांना व्हॉट्सअपवर धमकी देऊन की वेगवेगळ्या कोर्ट ऑर्डर, बोगस कोर्ट ऑर्डर, बँकांचे स्टेटमेंट वगैरे पाठवून त्यांच्याकडून त्यांची जमा असलेली रक्कम म्हणजे फिक्स डिपॉझिट वगैरे हे रक्कम असे त्यांना एकत्र म्हणजे जवळजवळ 4 दिवस त्यांना व्हॉट्सअपवर नजर कैदेत ठेवून डिजिटल अरेस्ट करून वगैरे त्यांच्याकडून ती जी रक्कम होती ती बँकेत आरटीजीएस करायला वेगवेगळ्या अकाउंटवर टाकून 87 लाख रुपयाचा फ्रॉड झाला होता। त्यांच्याबाबत फ्रॉड झाला होता। त्यानंतर ते सायबर पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण ती तक्रार नोंद करून गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सो हमारे आमचे रवींद्र सिंगल सर, आमचे जॉईंट सीपी सर आणि आमचे डीसीपी मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ सुरू केला। सदर गुन्हा घेतल्यानंतर तात्काळ आम्ही ज्या बँकेमध्ये त्यांनी पैसे भरले होते त्या बँकेना वगैरे पत्रव्यवहार करून आम्ही जवळजवळ कमीत कमी 20 लाख रुपये आम्ही फ्रीज करण्यास आपल्याला यश मिळालेलं आहे। आणि यातील जे अकाउंट होल्डर असतील किंवा जे कॉल करणारे होते ते मुंबई, पुणे, आणखीन गुलबर्गा, कर्नाटक या परिसरातले असल्यामुळे आपण तात्काळ आता टीम तिकडे रवाना करून पुढील सर्व रक्कम हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहोत। मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट अशी कन्सेप्ट कायद्याच्या कुठल्याही कक्षेत नाही आहे। जर कोणी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे, व्हॉट्सअप कॉलद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे जर आपल्याला असं सांगत असेल तर आपण त्याबाबत कोणतेही घाबरून न जाता डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याची नसल्यामुळे कक्षेत आपण तात्काळ 1930 ला कॉल करा किंवा NCCRP पोर्टल आहे, पोर्टलवर तक्रार नोंद करा आणि आपली फसवणूक झाल्यापासून आपण थांबू शकतो। जर तरी पण आपली फसवणूक झाली तर तात्काळ तुम्ही सायबर पोलीस स्टेशन किंवा नागपूरमधील कुठल्याही पोलीस स्टेशनला जावा। तिथे आपलं सायबर सेल आहे, त्यांच्याकडे तक्रार नोंद करून आपण जी फसवणूक रक्कम झाली आहे ती काय माननीय न्यायालयाच्या मार्फतीने आपण परत आणण्याचा प्रयत्न करू।